आणि बहुवार्षिक पिकासाठी 18,000चे 36,000. खर तर एक पाऊल दमदार टाकल्यामुळं आमची इज्जत राहिली, तुम्हाला पाठिंबा दिल्यामुळे. आम्हाला अधिक बेइज्जतीने फिरावं लागलं नाही. 10 तर कम से कम 4-5 कामं शेतकऱ्यांसाठी कसे चांगले करता येईल या भूमिका शिंदे सरकारांनी घेतल्या. प्रोत्साहन निधी आपण 50,000 टाकला, पण तो गेला नाही. तुम्ही जर आज विदर्भातून जात असाल तर विदर्भाच्या ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये नागपूर आणि अमरावती विभागाचं जर आकडेवारी पाहिली तर अध्यक्ष महोदय, आपण जर बुलढाण्याचं पाहिलं तर 4 ते 5,000 लोकांना अजूनही आपण प्रोत्साहन निधी आणि महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा निधी देऊ शकलो नाही. त्याची कर्जमाफीत नाव आहे, पात्र आहे, पण आपण दिलाच नाही. आपण जर पाहिलं तर यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये 1,28,000पैकी 1,28,000 शेतकऱ्यांना आपण पैसे दिले नाही. 389 कोटी आपण अजून दिले नाही. आपले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची योजना आली, मधात उद्धवजी आले आणि म्हणून तुम्ही जाहीर केले म्हणून उद्धवजीने याच्यावर ब्रेक मारून टाकला. सत्ता बदलली पण शेतकरी तोच होता. एका इकडे आम्ही पाहतो काही सदस्य म्हणते की तुम्ही आम्हाला निधी देत नाही. अरे तुम्ही शेतकऱ्याचाच निधी दिला नाही. महात्मा फुले तुम्ही सुरू केलं, आम्ही इकडे उद्धवजीने महात्मा फुले सुरू केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज थांबून ठेवले, ते योजनाच थांबून ठेवली. एवढं महापाप करण्याचं काम खरं तर मागच्या सरकारनं केलं, आम्ही त्याच्यात होतो. आपण पाहिलं का 1564 शेतकऱ्यांना, महात्मा फुले मध्ये 1564 शेतकरी आहे यवतमाळमध्ये, त्या आपण कर्जमाफी महात्मा फुले आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारनं केली, त्याचे 13 कोटी भेटले नाही. अमरावतीमध्ये छत्रपतीचे पुन्हा आम्ही पाहतोय 19,000 शेतकऱ्यांचे पैसे भेटले नाही. ज्योतिबा फुलेचे 3,000 लोकांचे पैसे भेटले नाही. प्रोत्साहन निधी आम्ही पाहतोय 141 लोकांचे भेटले नाही. काय होतं याच्यामुळं का कर्जमाफी आपण जाहीर केली, तो शेतकरी भरत नाही आणि इकडे आपले पैसे जात नाही. डबल मारता तुम्ही, एका तलवारीनं मारा ना, तो सहन करून शेतकरी ताकद आहे त्याच्यात. पण एका इकडे पैसे आपण माफी करायचे आणि बँकेत टाकायचे नाही आणि दुसऱ्या इकडे त्यांना पैसे भरायचे नाही तर त्याचं व्याज सवा दुसरं कर्ज पण भेटत नाही ना. तुम्ही कृषी मंत्री म्हणून फटकारा, सांगा तिकडे. आज विदर्भातून जायच्या अगोदर महात्मा फुले असन, छत्रपती शिवाजी महाराज असन, प्रोत्साहन निधी असन, काय मोकळं असन करून द्या. आपण तरतूद केलीच आहे, घोषणा केली आहे. आणि घोषणा केल्यानंतर ते पैसे देत नसाल तर मग आमच्यासारखे कोणी नालायक नाही. ही नालायकी थांबवली पाहिजे, कोणी असो. एक तर बोलायचं नाही, बोललं तर फत्तर की लकीर होना चाहिए हो. आणि मग यासाठी पण पुढाकार घेणं महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, विमा कंपनी मी कोणाच्या बाजूने घेण्याचा विषय नाही आहे, मैं किसानों के बाजू में है. काय विषय नाही ते चाला. हा कुठलंही नालायक सरकार असू दे. मी काय म्हटलं का हे माफ केलं नाही तर तुम्ही शब्द बरोबर ऐका, नाही झालं तर हे जर आपण फेडले नाही तर आपल्यासारखे कोणी नालायक नाही. नाहीतर शब्द बरोबर ध आणि माराचा फरक आहे, तो लक्षात घ्या. तुम्ही बरोबर ऐकलं तर मग बरोबर समजते तुम्हाला. चांदूर बाजार तालुक्यामध्ये 7 मंडळ आहे आणि त्याच्यातले 2 मंडळ आशेगाव पूर्ण आणि तळेगाव मौना. काय झालं अध्यक्ष महोदय माहित आहे? हे आपण हवामान केंद्र आहे ना, याच्यावर एवढं गवत वाढलं आणि तिथं झाडं झुडपं असल्यामुळं त्याच्यात पाणीच गेलं नाही. मग त्या हवामान केंद्रामध्ये जर त्या पर्जन्यमान मोजमापन केंद्रामध्ये जर पाणी गेलं नाही तर मग खडी आकडेवारी कशी येणार आम्हाला? आम्ही जेव्हा पाहिलं सगळं कार्यकर्त्यांनी वगैरे शेतकऱ्यांनी जाऊन, तर त्याच्यावर झाडं होते सगळे. ते कृषी मंत्री महोदय त्यांना सगळं पाहायला लावा. साफ पाहिजे ना, ते स्वच्छ पाहिजे. आपण हवामान केंद्रावर मोजमापन केंद्र ठेवलं पण झाडं झुडपामुळे तिथं झाडं असल्यामुळं जे पाणी त्याच्यात जायला पाहिजे केंद्रा त्या मोजमापन केंद्रामध्ये गेलंच नाही. बाजूच्या केंद्रावर मंडळावर 65 mm पाऊस धरला आणि त्याच्या बाजूने असणाऱ्या केंद्राला मात्र आपण 56 आणि 60च्या आत आलोय. आम्ही याची तक्रार केली, तुम्हाला प्रस्ताव पाठवला. ही चूक प्रशासनाची आहे, ही त्या कंपनीची चूक आहे.
काय उत्तर नहीं है, कुछ उत्तर नहीं, जवाब नहीं आया हमको. अरे जर चूक जर प्रशासनाची असेल आणि तिथं जर झाडं झुडपामुळे जर पर्जन्यमान व्यवस्थित मोजल्या गेला नसेल, नोंद झाली नसेल, तर बाजूच्या मंडळाची नोंद घ्या आणि त्याला ते 65 mm म्हणून त्याला मदत द्यायला काय हरकत आहे. हे तुम्ही दिली नाही ते जाहीर करावं लागेल. मी मदत पुनर्वसन सचिवांना 4 डाव भेटलो, बोललो. ते बोले हमारी पहली मीटिंग हो गई, अभी 4 मीटिंग होने की बाकी है, हम बैठ रहे हैं, नया काही निकष ला रहे हैं. किती मीटिंगा घेताय तुम्ही? 7वा वेतन आयोग वाढवला त्याला कर्मचारी अधिकाऱ्याचा. किती मीटिंगा घेतल्या तुम्ही? 1 मीटिंग घेताय. काऊन? भीती वाटते का त्याची? अरे लाख शेतकरी असल्यानंतर आम्ही त्याचा विचार करत नाही. 16, 13, 15, 20 लाख आमचे कर्मचारी अधिकारी आहे. तुम्ही बगर मीटिंगचा 7वा वेतन आयोग मंजूर करता. कोरोनामध्ये अर्ध्या लोकांनी काम केलं नाही असे काही घटक आहे. का कापला नाही पगार? ज्यानं मरमर मेलं त्याला आम्ही जास्त तर दिलंच नाही, पण ज्यानं काहीच काम केलं नाही त्याला आम्ही पैसे दिले. मग हे मोजमाप यंत्र आम्ही पाहतोय बेकार असताना बाजूच्या केंद्राचे निकष लावून त्याला पैसे दिले पाहिजे. आणि तसा आहे 15 मे 2015चा आपला शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये आपण स्पष्ट म्हटलं आहे 33% किंवा त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर तुम्हाला पैसे द्या लागते. कोण देत ना? सांगा आम्हाला, उत्तरामध्ये सांगा कोण देत नाही. प्रस्ताव पाठवला ना 33% पेक्षा जास्त नुकसान आहे, अधिकाऱ्याने पाठवला, आयुक्तानं पाठवला, तो चुकीचा असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. पण 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्यावर जर तुम्ही पैसे देत नसाल तर आमच्या अचलपूर असेल, चांदूर बाजारचे 2 मंडळ असेल, जिल्ह्यातले असेल, महाराष्ट्रातले असणार, तर कायद्यानुसार तुम्ही चलावं एवढं आमचं म्हणणं आहे. तुम्ही निर्णय चांगले घेतले त्याच्याबद्दल दुमत नाही, पण काही गोष्टी चुकताय त्याच्यावर लक्ष घालावं लागेल. तुम्ही असं म्हणाल का आता बसल्या बसल्या म्हणाल इसको ये तो पाठिंबा भी देता है और ऊपर से बात भी कर रहा है, तर आम्ही काय तुमचे गुलाम आहे का? नाही नाही, तुम्ही अंदरच्या अंदर बोलू, मला ऐकतोय, एक कान आहे मला तिकडे. अध्यक्ष महोदय, आपण जर पाहिलं तर ह्या विमा कंपनीचं भाऊ आमच्या कलेक्टरनं अधिसूचना काढली. 4 प्रकारात आपण विमा कंपनीचे पैसे देतो. एक तर आम्ही पाहतोय पीक निघालं नाही म्हणून पैसे देतो. मधात पीक कापण्याच्या अगोदर जर काही नुकसान झालं तर त्याला आपण 25% पैसे द्यायला पाहिजे. कलेक्टरनं अधिसूचना काढायला पाहिजे. कलेक्टरनं अधिसूचना काढली, 80 मंडळाचा रेकॉर्ड दिला, 120 mm च्या वरती तिथं पाऊस झाला, हे सगळं सांगितलं, रेकॉर्ड दिलं. पण या कंपनीनं हा सगळ्या याच्याले पंचनामे केले नाही, पैसे दिले नाही, पत्रव्यवहारात मागणी केली, 10 पत्र केलं, कृषी अधीक्षक खर्च नाही त्यानं. का तुम्ही हे 80 मंडळाची पंचनामे केले असेल किंवा ते का नाकारल्याचे कारण द्या. 25 पत्रावर कंपनीनं उत्तर दिलं नाही. थोबाडीत नाही माराव त्याच्या? का नाही मारू आम्ही थोबाडीत? का कायदा हातात नाही घ्यायचा? आणि मग तुम्हाला सांगणार का हे जायच्या अगोदर उद्याच्या उद्या त्या कंपनीवाल्याला बोलावा. जर निकषात बसत आहे, कायदा आहे का, अधिसूचना जर कलेक्टरनं काढली असेल तर 25% नुकसान त्याला 15 दिवसात दिलं पाहिजे असा आपला करार आहे. 15 दिवस नाही झाले, 2.5 महिने झाले, कंपनी हालायला तयार नाही. का बरं कंपनी घबरात नाही तुम्हाला? कुठं पाणी मुरलं सांगा आम्हाला. काय अडचण आहे तर ते सांगितलं पाहिजे. आणि विम्यावाल्याला थोडस आता मंडळावर ठेवता तुम्ही विमा, गावावर ठेवा ना, थोडस त्याला शॉर्ट करा. मंडळ म्हणजे किती मोठं आहे माहित आहे का? आता कोण तुम्ही बेल वाजवता? एवढे सगळे नेते 2-2 तास बोलले, अर्धा तास. हे काय प्रकार आहे तुमचा? आम्ही बोलत नाही, थांबून जातो इथं. हे बरोबर नाही आहे. समान कायदा पाहिजे. बीजेपी समान कायद्याच्या बाजूने आहे आणि तुम्ही जर समान कायदा देत नसाल तर मी या सभागृहातून जाणारच नाही. न्याय रुक जाऊंगा मैं. तो विषय नाही. आता वेळ नाही, हे बरोबर नाही आहे. वेळ काय म्हणजे आमच्या वेळेस वेळ येतं का? मला न्याय पाहिजे. वेळ ठरवून मला न्याय पाहिजे. वेळ ठरवली तर नेत्याला का नाही? भुजबळ साहेब मंत्री झाल्यावरही बोलतात, मंत्री नाही झाल्यावरही बोलते. काय कारण आहे? असं कसं काय करतोय तुम्ही? आम्ही बसायचं आणि तुम्ही बेल वाजवायची? नाही नाही नाही, ग्रामपंचायत होय काही? अध्यक्ष महोदय, अनुच्छेद जर पाहिला बुलढाण्याचा तर बुलढाण्याचा 38,000 हेक्टर अनुच्छेद आहे, अमरावतीचा 13,000 हेक्टर 83,000 हेक्टर आहे, यवतमाळचा 15,000 हेक्टर आहे,
आणि अकोल्याचा 84,000 हेक्टरचा अनुशेष वाशिम अलग आहे. एवढा अनुशेष आपल्याकडे अजूनही बाकी आहे. मला देवेंद्रजी फडणवीसकडून पूर्ण आत्मविश्वास आहे. नळगंगा पैनगंगा जर या माध्यमातून फडणवीस साहेबांनी जर वेग धरला तर ज्या पद्धतीनं श्रमोदय आम्ही पाहतोय हायवे इथं निर्माण केला त्याच ताकदीनं हा पाण्याचा हायवे तयार होईल आणि माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याला किमान पाणी भेटण्याचं काम होईल. आणि म्हणून यासाठी सुद्धा आपल्या सरकारनं प्रयत्न केला पाहिजे. संत्र्याचं एनआरसी मध्ये गेले तुम्ही, काय आहे एनआरसी मध्ये? पांढरा हत्ती आहे. कोणत्या कोणत्या मोसंबीचं झाड संत्र्याचं झाड एनआरसीला समजत नाही, बसून ठेवले तिथं. कधी त्याचा आढावा घेतोय आपण? अर्धे अधिक संत्र्यावाल्या शेतकरी आम्ही झाडं उपडून फेकत आहे, बगीच्याच्या बगीचे नष्ट करत आहे. मग आपण त्याला कुठं प्रोत्साहन देता येईल का? निर्यात आम्ही पाहतोय तिकडे आम्ही बांगलादेशानं त्याच्यावर आयात कर लावला. आमचा संत्रा बांगलादेश देशामध्ये जात नाही आहे. प्रस्ताव पाठवावा लागेल आम्हाला, निर्यातीची सबसिडी द्यावं लागेल. जेथपर्यंत निर्यातीसाठी सबसिडी देणार नाही तोपर्यंत शेतकरी आमचा जगणार नाही. तुम्ही टोपे साहेब